students, parents, teachers, sisters and brothers. Namaste. Today we are going to learn basic English grammar. In fact, English grammar is very simple, but that is not our mother tongue. So we are little afraid of it. And it is natural. Today we shall learn this grammar in very simple method and simple language. We know your mother tongue is Marathi. Your learning method may be Marathi or English, but you are Maharashtrian and Marathi. So, we have explained this grammar in Marathi, where it is necessary. So, it is simple to understand for the students, and it is very simple for parents and teachers to teach their children. We have covered the basic grammar. It contains vowels, consonants, articles, prepositions, nouns, genders, numbers, sentence building, tenses, affirmative, negative, interrogative, imperative, exclamatory, degree, antonyms, synonyms. Some students have taken part. Their names: Saimone, Pooja Deshpande, प्राजक्ता गोखले, सुप्रिया सांगलीकर, कीर्ती सांगलीकर, मानसी सांगलीकर and Akshata Kulkarni. We are thankful to these students. Wish you all the best. Thank you. First, we are going to learn alphabets. I think you know the alphabets from A to Z. Will you tell me? Yes. Then tell me the alphabets. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. Good. There are 5 vowels in those alphabets. Please tell me the vowels. A, E, I, O, U. Correct. A, E, I, O, U are the vowels. And then remaining are consonants. Tell me the consonants. B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z. करेक्ट. हे मी तुम्हाला का विचारलं तर वॉवेल्स म्हणजे स्वर, कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन हे तुम्हाला माहिती आहे. आपण आर्टिकल्स शिकणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न आर्टिकल्स. इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि दी. कोणते कोणते आर्टिकल्स आहेत? A, N आणि D. बरोबर. तर ही आर्टिकल्स कोणत्या कोणत्या शब्दांना केव्हा केव्हा लागतात हे आपण पाहणार आहे. प्रथम ए. ए याचा सामान्यपणे अर्थ एक असा आहे. एन चाही सामान्यपणे अर्थ एक असाच आहे. आणि द हे आर्टिकल कुठं लागतं हे आपण पाहायचंय. पहिल्यांदा अ हे कुठं लागतं पहा. माझ्या मागून शब्द म्हणा. अ बॉय, A boy, अ गर्ल, a girl, अ मॅट, a mat, अ पेन, a pen, अ ट्री. a tree. म्हणजे ए कुठं लागतं हे सामान्यपणे आपल्याला कळलं. आता एन कुठं लागतं हे पहा. ज्या वेळेला स्वराचा उच्चार होईल म्हणजे व्हॉवेल प्रोनन्सिएशन, नुसता स्वर असून चालणार नाही, स्वराचा उच्चार व्हायला पाहिजे. जेव्हा स्वराचा उच्चार होईल तेव्हा एन हे आर्टिकल लागतं. बघा आता. एन ऑक्स, An ox, एन आवर. an hour, या ठिकाणी HOUR असा आवरचं स्पेलिंग आहे, पण उच्चार आवर असा आहे, त्यामुळे एच हा कॉन्सोनंट असताना सुद्धा एन आवर झालेला आहे. एन अँड, an ant, एन एग, an egg, एन इयर, an ear, एन ओल्ड मॅन, an old man, एन ऑनेस्ट गर्ल, an honest girl, एन इंक पॉट, an ink pot, एन ऑरेंज. an orange. आता द हे आर्टिकल जे आहे ते मात्र एखादी विशिष्ट गोष्ट दाखवायची असेल त्यालाच द हे आर्टिकल लागतं. आर्टिकल याचा अर्थ उपपद. दिस इज अ हाऊस, द हाऊस इज बिग. आता ते विशिष्ट घर आहे, ते घर मोठं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण द वापरलं. शी इज अ गर्ल, द गर्ल इज टॉल. ती मुलगी आहे आणि ती मुलगी उंच आहे. ही इज अ बॉय, द बॉय इज फॅट. काही यांना कायमच द हे उपपद लागतं, काही शब्दांना ते कायम लागतं.
माझ्या मागून ते शब्द म्हणा. द अर्थ, the earth, द स्काय, the sky, द सी, the sea, द सन, the sun, द मून, the moon, द गंगा, the Ganga, द यमुना, the Yamuna, द गोदावरी. the Godavari. यात ध्यानानेहमी द लागतं. आणि विशेष नामं जे असतात, प्रॉपर नाउन्स असतात, तुमची आमची जी विशेष नामं आहेत ना, त्यांना मात्र कोणतंही उपपद लागत नाही. ए अँड दी यापैकी कोणतंही उपपद लागत नाही. तसंच गॉड आणि गॉडेस, देव आणि देवता, यांना सुद्धा इंग्रजीमध्ये कोणतंही उपपद लागत नाही. मला वाटतं उपपदाचा म्हणजे आर्टिकल्सचा प्रश्न आपल्याला कळलेला असेल. मराठीमध्ये जशी शब्दयोगी अव्यय असतात तशी इंग्रजीमध्ये प्रेपोजिशन्स असतात. शब्दयोगी अव्ययांनाच प्रेपोजिशन असं म्हणतात. काही प्रेपोजिशन्स आपण पाहूया. माझ्या मागून म्हणायचं. टू, स ला ना ते. To, sa, la, na, te. इन, आत. In, at. अप, वर. Up, वर. ऑन, वर. On, वर. ऑफ, चा, ची, चे. Of, चा, ची, चे. फॉर, साठी, करता. For, साठी, करता. विथ, ने, शी, बरोबर. With, ने, शी, बरोबर. फ्रॉम, पासून, ऊन, हून. From, पासून, ऊन, हून. अबाउट, विषयी. About, विषयी. अबाव, वर. Above, वर. आफ्टर, नंतर. After, नंतर. ॲगो, पूर्वी. Ago, पूर्वी. अमंग, मध्ये. Among, मध्ये. ॲट, कडे. At, कडे. बिफोर, पूर्वी, पुढे. Before, पूर्वी, पुढे. बिलो, खाली. Below, खाली. बिटवीन, मध्ये. Between, मध्ये. बियॉन्ड, पलीकडे. Beyond, पलीकडे. बाय, ने, शी. By, ने, शी. डाऊन, खाली. Down, खाली. ड्युरिंग, मध्ये. During, मध्ये. नियर, जवळ. Near, जवळ. टिल, पर्यंत. Till, पर्यंत. अंडर, खाली. Under, खाली. अपॉन, वर. Upon, वर. आता ही नुसती प्रेपोजिशन्स आणि त्यांचे अर्थ आपण पाहिले, पण प्रत्यक्ष वाक्यातला जर वापर आपण त्यांचा पाहिला तर आपल्याला ती स्पष्ट होतील. मी 2-2 वाक्य प्रत्येकीला सांगणार आहे, त्यातली प्रेपोजिशन्स तुम्ही मला सांगायची. फर्स्ट, प्राजक्ता. ही कॉल्ड टू हिज फ्रेंड. To, करेक्ट. मे आय कम इन सर. येस, कम इन. in, दोनदा आहे. करेक्ट. नाउ सई. द पेन इज ऑन द टेबल. On, Correct. The book is in the bag. in. Good. Then Pooja will tell me. Suresh told Ramesh about his teacher. About, Correct. Sita went with her friend. with. Correct. Now Supriya will tell me. Do this work before it gets dark. Before, Correct. My house is beyond the mango tree. beyond. Correct. Now Kirti, you tell me. She is sitting among her friends. Among, करेक्ट. सातारा इज बिटवीन कोल्हापूर अँड पुणे. between. हा, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, अमंग आणि बिटवीन दोन्हीचाही मराठीत अर्थ मध्ये असाच आहे. पण अमंग याचा अर्थ 3 किंवा 3पेक्षा जास्त वस्तूंच्या मध्ये. नाउ आय एम सिटिंग बिटवीन द 2 ट्रीज, नॉट अमंग. बट द बर्ड इज सिटिंग अमंग द ब्रँचेस. अनेक असेल तर अमंग, आणि दोन्हीच्या मध्ये बरोबर बसला असेल तर बिटवीन. लक्षात आलं? पुढं. नाउ मानसी विल टेल मी. माय हाऊस इज नियर मारुती टेम्पल. Near, करेक्ट. लॉंग लॉंग अगो देर वॉज अ टाउन नेम्ड रामपूर. ago. करेक्ट. नाउ अक्षता विल टेल मी. आय शॅल मीट यू आफ्टर माय एक्स्ट्रा पिरियड. After, करेक्ट. अ स्टोरी रिटन बाय G.A. कुलकर्णी इज व्हेरी गुड. by. करेक्ट. मला वाटतं आता तुम्हाला प्रेपोजिशन्स कळले असतील. Hope you understand the topic in this video. Please subscribe our channel to watch more videos and encourage us for more videos by sharing with other parents and students. Thank you for watching.